तुम्हा सर्वांचं आपल्या या श्रीमंती नावाच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतोय. हा एक्सक्लुझिव्ह चॅनल असणार आहे फक्त आणि फक्त म्युच्युअल फंड कॉन्टेंटला घेऊन. या चॅनलमध्ये काय बघायला मिळणार आहे आणि हा चॅनल जो ऑलमोस्ट मी एक डिसेंबर 2024 म्हणजे 1.5 वर्षापूर्वी जो सुरू केलेला होता, ज्याचा पहिला व्हिडिओ तुम्ही बघू शकता की हा वाला पहिला व्हिडिओ मी टाकलेला होता आमचा श्रीमंती हा बिझनेस म्हणून, जेव्हा मी सुरुवात केली म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनची. सो फार ह्या जर्नीमध्ये अप्रतिम क्लायंट्स सो फार मला मिळालेले आहेत. 267 लोकांबरोबर डायरेक्टली मी आणि माझी टीम त्यांच्याबरोबर काम करतोय त्यांच्या म्युच्युअल फंड जर्नीला घेऊन. सो आता हा चॅनल का, त्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये पहिली गोष्ट तर मी डिस्कस करणार आहे ती म्हणजे मी माझ्या मुलीच्या नावावरती एक्सक्लुझिव्हली एक स्पेसिफिक अकाउंट घेऊन तिच्या म्युच्युअल फंडची बांधणी का करत आहे, तिच्या पोर्टफोलिओची बांधणी का करत आहे, या व्हिडिओमध्ये पहिलं तर मी डिस्कस करणार आहे. आणि या व्यतिरिक्त सेकंड हाफ ऑफ द व्हिडिओमध्ये ओव्हरऑल आपल्याला चॅनलमध्ये काय कॉन्टेंट तुम्हाला बघायला मिळेल आणि आपलं स्वरूप ऑफ द व्हिडिओ काय असेल हे आपण व्हिडिओच्या सेकंड हाफमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही प्रेरित करत असेल, कुठेही इंटरेस्टिंग वाटत असेल तर पहिलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण जरूर क्लिक करा. माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला म्युच्युअल फंडसाठी हेल्प पाहिजे असेल, तुमचाही पोर्टफोलिओ जर क्रिएट करायचं असेल, मोठं कॉर्पस जर क्रिएट करायचं असेल रिटायरमेंटच्या हिशोबाने किंवा आपल्या मुलांसाठी फॉर दॅट मॅटर, तर मी आणि माझी टीम तुमच्यावर काम करायला रेडी आहे. कसं जॉईन करायचं, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे. ह्या लिंकवरनं क्लिक करून येईल तो फॉर्म भरून घ्या आणि सबमिट करा परत आमच्या व्हॉट्सॲपवरती. आणि माझी टीम तुम्हाला विदिन 24 आवर्समध्ये कॉल करून एक्सप्लेन करेल कशी ही जर्नी ओव्हरऑल येणारे 25 ते 30 वर्ष आम्ही तुमच्याबरोबर करायला रेडी आहोत, तुमच्या गोल्सला घेऊन, ते पण डायरेक्टली माझ्या संपर्कात येऊन. ओके. आणि ॲडिशनली एनिवेज आपल्या टेलिग्राम चॅनलचं पण लिंक दिलेलं आहे एक्सक्लुझिव्ह म्युच्युअल फंड कॉन्टेंटसाठी. जर तुम्हाला पाहिजे असेल हा वाला लिंक नक्की जॉईन करा, कारण बरेचसे इंटरेस्टिंग गोष्टी, लर्निंग्स आणि बरेचसे स्टफ तिकडे मी टाकणार आहे फक्त आणि फक्त म्युच्युअल फंडसाठी असणार आहे. तर चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया. सो ह्याआधी मी काय करत होतो की माझं एक पर्सनल म्युच्युअल फंडचं एक अकाउंट होतं. त्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये मी सगळ्यांचे पोर्टफोलिओज मी मॅनेज करत होतो. ऑलराईट. सो एक फंड माझ्या मुलीच्या नावाने, एक फंड माझ्या बायकोच्या नावाने, एक फंड छोट्या मायराच्या नावाने, एक फंड आईच्या नावाने, एक फंड माझ्या नावाने. सो ह्याच्याने काय होत होतं की माझ्या मुलींना पण जेव्हा सांगायचं असायचं की बाबा तुमच्या फंडमध्ये किती जमलेले आहेत एका स्पेसिफिक म्युच्युअल फंडमध्ये, तर मला ते एक्झॅक्ट तो फंड काढून ओपन करून त्यांना दाखवायला लागायचं. आता शेवटी एंड ऑफ द डे काय आहे की त्यांना जर मला गोष्ट एक शिकवायची असेल, आता मुलीच्या ना, पहिला प्रश्नाचं उत्तर, मुलीच्या नावाने, मोठी मुलगी म्हणजे शायनीच्या नावाने मी हा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ का क्रिएट करत आहे. आता तुम्ही म्हणा मायराच्या नावाने का नाही, मायराच्या नावाने पण करणार आहे, बायकोच्या नावाने पण करणार आहे आणि आईच्या नावाने पण करणारच आहे, पण पहिला मी शायनीच्या नावाने सुरुवात करतोय. ओके. आता का करतोय, आता बघा, आपल्या मुलांना आपण सगळ्या गोष्टी शिकवतो. शिस्तीत कसं राहायचं, शिक्षण कसं घ्यायचं, ओके, ॲडिशनल क्लासेसला आपण पाठवतो, डान्सिंगच्या म्हणा, तुम्ही कराटेला म्हणा, जुडोला म्हणा, आर्ट्सला म्हणा, स्विमिंगला म्हणा. पण आपल्या इकडे मनीला घेऊन असे काही क्लासेसच नाही आहेत, पैशाला घेऊन काही क्लासेस नाही, एक्सेप्ट फॉर ती आपली छोटीशी पिगी बँक, मनी बँक. या मनी बँक शिवाय दुसरं काही आपल्याकडे ऑप्शन नाही जिकडे पैसे शिकवतो. फक्त आपण सांगतो पैसे जपून खर्च करा किंवा उठसूट खेळणं नको, पैसे वाया जातात एक्सेट्रा असं आपण बोलतो. पण त्यांना जर आपण मोटिवेट केलं आणि जर त्यांना जर सांगितलं की बाबांनो की हे तुझी पिगी बँक आहे, नॉट ॲक्च्युअल, पण हे अकाउंट हे तुझं अकाउंट आहे, हे तुझं स्पेसिफिक ॲपमधलं अकाउंट आहे आणि या ॲपवरती फक्त आणि फक्त तुझ्या अकाउंटमध्ये किती पैसे जमलेले आहेत, कुठले म्युच्युअल फंड्स तू घेतलेले आहेत, तुझ्यासाठी आपण घेतलेले आहे, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे हे आपण त्यांना एक्सप्लेन करायला पण सुरू करतो. आणि जेव्हा त्या अकाउंटमध्ये अपटिक दिसायला सुरू होते, जेव्हा त्या अकाउंटमध्ये अमाऊंट व्हॅल्यू वाढायला सुरू होते, त्यांना त्याचं महत्त्व समजायला सुरू होतं. ओके.
सो सिंपल भाषेमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मुलांच्या नावाने आपण का सुरू केलं पाहिजे, तर पहिली गोष्ट फायनान्शियल एज्युकेशन. फायनान्शियल एज्युकेशन हे कधी आपण शिकू शकतो, जेव्हा प्रॅक्टिकली त्यांना एक आयसोलेटेड अकाउंट म्युच्युअल फंडचा आपण क्रिएट करून देतो. तो तुम्ही वन इडियट नावाचा एक मूवी बघितलाय का तुम्ही? मूवी नाही, यूट्यूबवरतीच आहे वन इडियट नावाचा काही तो आहे म्युच्युअल फंडचा, खूप जुना आहे, छान आहे तो बघा. त्याच्यामध्ये तो एक लहान मुलगा त्याचं म्युच्युअल फंड अकाउंटमध्ये पैसे जमा करतो. त्याच्या वडिलांना पण माहिती नसतं, त्याच्या आईला पण माहिती नसतं एवढे जे पैसे तिकडे जमतात. ऑलराईट. सो पॉईंट अगेन, एक डेडिकेटेड अकाउंटच्या हिशोबाने जेव्हा आपण करतो तेव्हा ते आपल्या मुलालाही माहिती आहे हे माझं अकाउंट आहे, हे जे पप्पांच्या अंडर माझं नाही, आईच्या अंडर नाही, हे माझं एक्सक्लुझिव्ह अकाउंट आहे. जसं आपण बँक अकाउंट्स करतो ना, मुलाच्या नावामध्ये बँक अकाउंट आपण ओपन करतो, मायनर अकाउंट, तसंच हे लॉजिक आहे, पण हे इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे. ओके. सो फायनान्शियल एज्युकेशनसाठी तुम्हाला त्या मुलासाठी एक वेगळा डबा, एक वेगळं गुल्लक, एक वेगळा पिगी बँक करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी मी एक्सक्लुझिव्हली शायनीच्या नावाने हे अकाउंट ओपन केलेलं आहे. आता ह्याच्यानंतर सेकंड गोष्ट जी आपण प्रॅक्टिकली आपण त्यांना शिकू शकतो. आता माझ्याकडे असेही क्लायंट्स आहे ज्यांचं बाळ जन्मलंय, आज बाळ जन्मलंय, आजच्या आज त्या व्यक्तीने अकाउंट सुरू केलेलं आहे. आज बाळ जन्मलंय, आजच्या आज व्यक्तीने अकाउंट ओपन केलेलं आहे 0 डे पासून. चला, आपल्याला मोस्ट ऑफ लोकांना तर जमत नसेल, पण आपलं जे पण आपल्या बाळाचं वय असेल, और मोस्ट ऑफ द लोक 18 वर्षाच्या खालीच असणार बाय डिफॉल्ट, कारण मायनर अकाउंट असणार आहे इन दिस केस. सो 18 वर्षाच्या खाली जरी असलं तर आपण जर त्यांना शिकवायला सुरू केलं, लेट्स से आता इन दिस केस माझी शायनी जी आहे ॲज ऑफ नाव 8 वर्षाची आहे. आता येणारे 20 वर्ष म्हणजे 28 वर्षापर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट तीच म्हणजे लग्नाच्या वयाच्या घरात, येणारे 20 वर्ष जर मी तिला दाखवत गेलो, बोट तिचं धरून ह्या अकाउंटला घेऊन तिला स्टेप बाय स्टेप दाखवत गेलं की कसं हे अकाउंट वाढतंय. आता यासाठी तुम्हाला मला आणायला लागेल आपलं कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर. सो कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेटर मी आणतो इथे समोर. सो मी तिला दाखवत गेलो की बाबा, जर मी महिन्याचे एक्झाम्पल धरून चला, एक महिन्याचे मी एक 10,000 रुपये जरी टाकले अकाउंटमध्ये, आणि जर आपण चांगले फंड सिलेक्ट केले, तर चांगले फंड सिलेक्ट केले आणि ते जर फंड 15% वाढले, 15% वाढले, तर तुझ्या वयाच्या 28व्या वर्षीपर्यंत ती अमाऊंट किती होणार? सो याच्यामध्ये करंट स्टार्ट प्रिन्सिपल 20,000, नंतर ॲन्युअल ॲडिशन 1,20,000, म्हणजे महिन्याची 10,000 झालं, 1,20,000 धरा. तर मी कॅल्क्युलेट केलं तर ही अमाऊंट जी आहे ही जवळजवळ 1,40,40,00,000च्या घरात पोचते. 1,43,00,000च्या घरात पोचते. 1,43,00,000च्या घरात पोचते. सो जेव्हा मी तिला सांगितलं की मी इवन अज्युम कर की 10,000 रुपये जरी तुझ्यासाठी मी टाकायला सुरू केले आणि 1,43,00,000 पोचते, तिचा पहिला 1,43,00,000 किती झिरो असतात पापा? आलं की नाही एज्युकेशन तिकडे? म्हणजे आपण आपल्या मुलांना सेव्हिंग्स पण शिकवतो आणि मोठे आकड्यांपर्यंत विजन पण त्यांचं ऑलरेडी मोठं करायला शिकवतोय. ओके. याच्या पलीकडे जाऊन हेच जर तिला दिसायला लागलं, आता आपण आपली मुलांना तर घर सांगणार नाही की घर बस, राईट, पैसा किती असेल त्यांना काम करायचं लागणारच आहे, प्रत्येकाला स्वतःचं इमेज क्रिएट करायला आवडतं. आता वयाच्या 28व्या वर्षी समजा तिच्याकडे हे 1,40,00,000 रुपये जमा झाले, जे मी अज्युम करा की 10,000 रुपये महिन्याचे भरले. ती पहिलं तर ह्या पैशाला हात पण नाही लावणार. ती काय म्हणेल, चला 1,40,00,000 आहे ना, माझा पगारच मे बी तेव्हा असेल तिचा वर्षाचा 1,40,00,000 अज्युम करून चला, तर ती म्हणे ह्याला कशाला हात लावू, आणि तसं पण आता वाढते ना 20 वर्ष अकाउंट, तर मी आता ह्याला रिटायरमेंट अकाउंट, माझ्या रिटायरमेंटपर्यंत मी याला घेऊन जाते. सो वयाच्या 28व्या वर्षापासून वयाच्या 58व्या वर्षापर्यंत, म्हणजे किती, ऑलमोस्ट त्याच्यानंतरचे अजून 30 वर्ष, जर मी 1,40,00,000 जर इथे 1,40,00,000 मी टाकतो इथे स्टार्ट अमाऊंट ॲज अ स्टार्ट, हीच अमाऊंट कॉपी पेस्ट करूया. चला,
ही जर टाकली इकडे आणि तिने तसंच समजा 10,000 रुपये कंटिन्यू केले फॉर किती ॲडिशनल अजून 30 वर्ष तिच्या रिटायरमेंटपर्यंत 15%. आणि तेव्हा जर ते कॅल्क्युलेट केलं तर तो आकडा किती होतो बघा. किती झाले 6 आणि हा 7. 100,68,81,420. 100,68,00,000 कधी तिच्या वयाच्या 58व्या वर्षी होणार. पण त्यासाठी तिला मोटिवेट करण्यासाठी, हे खरंच होऊ शकतं हे दाखवण्यासाठी मी जर हे पहिले 20 वर्ष तिचा हात धरून तिला हे नंबर्स दाखवत राहिलो तरच तो 1,40,40,00,000चा पोर्टफोलिओ 30 वर्षामध्ये ती 100 कोटी पार करून घेऊन जाईल. 50 वर्षानंतरचे 100 कोटी पण आजच्या तारखेचे आय थिंक सो अप्रॉक्सिमेटली, तरी पण जर आपण बघायला गेलो ॲडजस्टेड टू इन्फ्लेशन जर आपण बघायला गेलो ऑलराईट, तर आय थिंक सो अप्रॉक्सिमेटली ह्याचे 1/3 आपण डिवाइड केलं तरी आजच्या तारखेचे हे 30 कोटी रुपये होऊन जातील. आजच्या तारखेचे 30 कोटी 7ने केलं, 7 3 21, 7 5 35, सो 35ने डिवाइड करायला लागेल आपल्याला. सो 100 भागिले 35ने आपण जर डिवाइड केलं सो आजच्या तारखेचे हे अप्रॉक्सिमेटली 28 करोड रुपयाच्या घरात झाले. 28 करोड. सो कळलं काय एक्सप्लेन करायचं मी महत्त्व सांगतोय तुम्हाला. मी का मुलीच्या नावावरती हे अकाउंट ओपन करतोय. 10,000 रुपयाची जरी सिप ठेवली आणि तिच्या 28व्या वर्षापर्यंत मी कंटिन्यू केली आणि तिला दाखवलं मी येणाऱ्या 20 वर्षामध्ये की ही 10,000ची सिप तुझ्यासाठी 1.5 कोटी जर करून देते, आणि ती मग तिला म्हणणार बाकीकडे कुठे इन्व्हेस्ट, FDचं नाव पण ती चुकून काढणार नाही. ती म्हणणार अरे हे चांगलं आहे, मी फक्त 10,000 रुपये अजून टाकते आणि माझ्या रिटायरमेंटला मी 100 कोटी घेते. ह्यासाठी फायनान्शियल एज्युकेशनच्या बरोबर एक प्रॅक्टिकल गोल चेसिंग, एक चांगली सवय पण आपल्या मुलांमध्ये घडवायला मिळते. एनिवेज ही मुलं आपली आलतू फालतू इंस्टाग्राम आणि काय नको ते ग्रॅम बघण्यापेक्षा दररोज जर तिला मी हे तिचं ॲपमधलं अकाउंट बघायला लावलं, सवय लावली, तर पैशाची जाणीव प्रत्येक आपल्या मुलाला होणार आहे. ओके, म्हणून मी शायनीच्या नावाने पहिलं म्युच्युअल फंडचं एक्सक्लुझिव्हली एक अकाउंट सुरू केलेलं आहे. लवकरच मायराच्या नावानेही करणार आहेत आणि बायकोच्या नावानेही करणार आहे आणि आईच्या नावाने पण करणार आहे. ऑलराईट, आता ओव्हरऑल ह्या चॅनलवरती, आता तुम्ही सेकंड पार्टवरती येऊया. ह्या चॅनलवरती मग बघायला काय मिळणार बघा. कसं आहे माहिती आहे का, जेव्हा पण मी नुसतं नंबर्सनी शिकवलं ना तुम्हाला की अरे हा म्युच्युअल फंड चांगला किंवा असं म्युच्युअल फंड सिलेक्शन, ऑफकोर्स ते तर कॉन्टेंट आपण करायचंच आहे, पण जोपर्यंत एक रिअल लाईफ सिनारिओ मी तुमच्यासमोर आणत नाही आहे माझ्या फॅमिली मेंबर्सला घेऊन किंवा माझा घेऊन इन दिस केस, तोपर्यंत तुम्हाला ते पटणारच नाही आहे. आणि त्याचे बेनिफिट्स काय होतात आहे त्याचे पण सगळ्या गोष्टी मी आपल्या चॅनलवरती डिस्कस करत राहणार आहे. सो शायनीच्या पोर्टफोलिओची जर्नी, मायराच्या पोर्टफोलिओची जर्नी, बायकोच्या पोर्टफोलिओची जर्नी, बायकोला पण सिक्युअर करणं गरजेचं आहे ना म्हातारपणीपर्यंत, आणि आईच्या पोर्टफोलिओची पण जर्नी, ह्या एक 4 पोर्टफोलिओज वेगवेगळ्यांची जर्नी मी तुम्हाला या चॅनलच्या मार्फत मी दाखवणार. आणि त्याबरोबर जे लर्निंग जे मिळते, जे एज्युकेशन जे मिळते, ऑफकोर्स मी स्कीम स्पेसिफिक काय डिस्कस करू शकत नाही रेग्युलेशन्स असल्यामुळे, पण नक्की ब्रॉडर लेवलवरती तुम्हाला जेवढं मला जमेल माझ्या ह्या चॅनलच्या थ्रू मोटिवेट, इन्स्पायर आणि ॲक्शन घेण्याच्यासाठी मी तुम्हाला हेल्प करायचं मी मदत नक्की करणार आहे. आता आपल्या चॅनलचं कॉन्टेंट काय असणार आहे, कॉन्टेंटचं स्ट्रक्चर सिम्पल असणार आहे. मी आठवड्याचे मे बी माझं टार्गेट तर आहे की 5 व्हिडिओज आठवड्याचे पोस्ट करावे किंवा व्हिडिओज कम शॉर्ट दोन्ही मिळून 5 तरी टाकावे असं माझं टार्गेट आहे. पण ॲटलिस्ट सुरुवात मी 2 व्हिडिओजनी तरी करतो. आठवड्याला मिनिमम 2 व्हिडिओजचं मला स्वतःला मी कमिटमेंट दिलेलं आहे की 2 व्हिडिओ सगळं टाकणार आहे आणि होपफुली लवकरच मी त्याला 3 व्हिडिओजपर्यंत पर वीक मी घेऊन जायचा मी प्रयत्न करेन. ओके, त्यातला किमान एक तरी लॉंग असेल, उरलेले 1 शॉर्ट असेल किंवा 3 करायचं असेल, 1 लॉंग 2 शॉर्ट. आता परत जे पण आपले मराठीचे सबस्क्रायबर्स आहेत आपले स्टॉक मार्केट चॅनलवरचे, त्यांच्यासाठी परत तिकडे जसे तुम्ही क्वेश्चन्स विचारतात तसंच इकडे पण आपलं कमेंट सेक्शन असणार आहे. सो तुम्ही भरभरून म्युच्युअल फंड रिलेटेड क्वेश्चन्स इकडे विचारा. म्युच्युअल फंड रिलेटेडचे उत्तरं मी इकडे तुम्हाला द्यायला सुरू करणार आहे.
ओके, परत मी प्रत्येकाला आव्हान देतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग मी आणणार आहे, पण आज मी ॲक्च्युली हा व्हिडिओ आणण्याचं कारण आज 15 जून, आज मी शायनीच्या अकाउंटमध्ये पहिल्या 1,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यासाठी मी एक एक्सक्लुझिव्ह मी असा एक वेबसाईट यूज करतोय. ऑलराईट, हे तुम्हाला यूज करायची गरज नाही, पण तुम्हाला दाखवण्याच्या हिशोबाने तिचे शायनी म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ, जिकडे मी तुम्हाला तो ग्राफ वाईज दाखवणार आहे. ओव्हरऑल सगळे बाकीच्या गोष्टी आपल्याला परफॉर्मन्स आणि की स्टॅट्स आणि सगळं काही गोष्टी पण आपल्याला बघायला मिळतील. सो व्यवस्थितपणे तुम्हाला विथ डेटा पोर्टफोलिओ कसा वाढतोय, त्याच्या मागचं परफॉर्मन्स कसं येत आहे, त्याच्या मागच्या शायनीला काय लर्निंग्स मिळतात किंवा मायराला काय लर्निंग्स मिळणार आहे, बायकोला काय लर्निंग्स मिळतात आहे. आई म्हणणार की मला काय बघायचं नाही, शेवटी पैसा मी तुला देणार, आईचं जाऊन दे. पण ह्या तिघांचे मेनली ह्यांच्या लर्निंग्स काय आहेत हे मी तुमच्यासमोर मी आणत राहणार आहे. ओके, आय होप तुम्हाला ही कल्पना आवडलेली आहे. जिकडे मला शिकवायला ना प्रॅक्टिकलीच आवडतं. मला असं थिअरिटिकली शिकवायला आवडत नाही. माझा पैसा लागलाय ना, त्याच किती पैसा लागलाय, काय पैसा लागलाय, ऑलराईट, त्या बेसिसवरती मला तुम्हाला शिकवायला आवडतं. हे तुम्हाला माहिती आहे. एकदम मला पारदर्शकता ठेवणं गरजेचं असं वाटतं, आणि ज्याच्यात मी कन्व्हिन्स आहे ती गोष्टीच तुम्हाला मी दाखवतो आणि शिकवतो. सो ही जर्नीची आपण सुरुवात करूया गणपती बाप्पाचं नाव घेऊन. सो चला म्हणूया आपण गणपती बाप्पा मोरया. आणि हाच हा पहिला व्हिडिओ होता. लवकरच आय थिंक सो मी परत 17 किंवा 18 तारखेला मी सेकंड व्हिडिओ टाकेन. पण परत व्हिडिओ संपवायच्या आधी प्रत्येकाने या चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल पण जरूर जॉईन करा. आणि जर तुम्हाला कुठेही या जर्नीमध्ये तुम्ही मोटिवेट होत असाल, तुमच्या मुलांना घेऊन, तुमच्या मुलांचे अकाउंट्सला घेऊन किंवा तुमच्या अकाउंट्सला पण घेऊन, मी तुमच्या कामाला, तुमच्यावर काम करायला पर्सनली रेडी आहे. कारण माझा ध्येय धोरण हेच आहे की जास्तीत जास्त मराठी माणसांच्या डायरेक्टली संपर्कात येऊन त्यांच्याशी ही मदतीची जर्नी त्यांच्यावर लाईफ टाईम करावी. ऑलराईट मित्रांनो, परत मी आहे महेश पाटील. आपण बघत आहात माझे चॅनल श्रीमंती, जिकडे आपण म्युच्युअल फंडच्या मार्फत एक मोठा कॉर्पस आपल्या फॅमिलीसाठी आपण क्रिएट करायचा पण प्रयत्न करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.